जी आहे मशाल घेऊन ती जनसामान्यांपर्यंत गेली. लोकसभेत फार मोठा निकाल तुमच्या बाजूने लागला. अ, धनुष्यबाणाची जरी लढाई असली प्रश्न तो नाहीये, प्रश्न तत्वाचा आहे आणि सत्वाचा आहे. आमचं चिन्ह आहे ना ते. तुम्हाला कल्पना आहे का, वंदनीय शिवसेना प्रमुख त्याचे पूजन करत असत. तुम्हाला माहिती नाही आमची भावनात्मक गुण त्याच्याशी काय देवघरात आहेत. माहिती आहे ना, ऐकून तरी माहिती आहे निदान. आम्ही बघून पाहतो म्हणून मानतो की ते काय आहे हे शिवसैनिक हा अतिशय भावनिक आहे लक्षात घ्या या संदर्भात. आणि पुन्हा कायदेशीर सुद्धा तरतूद नाही ना अशी. आजपर्यंत देशामध्ये काँग्रेस पक्ष किती वेळा फुटला आणि त्याची किती नावं झाली, ए टू झेड नावं झाली. काँग्रेस पक्षाचं नाव दुसऱ्या पक्षाला दिलं का त्यांनी? नाही ना. समाजवादी काँग्रेस, मस्का काँग्रेस, टस्का काँग्रेस आल्या ना. काँग्रेस पक्षाचं नाव नाही दिलं. चिन्ह दिलं का समोरच्याला? नाही दिलं. चिन्ह गोठवलं असेल पण देता येत नाही. तुम्ही दोन्ही गोष्टी केल्या आणि हे अतिशय मोठा गुन्हा आहे. आणि मला असं वाटतं सूर्योदय व्हावा सूर्यकांताकडे आहे अशी अपेक्षा सर, पाहतो. एक शेवटचं एक महत्त्व, चिन्हावर उद्या अंतिम सुनावणी होणार असल्याची बातमी आहे. त्या न्यायाची अपेक्षा आहे. थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहत असं गाणं होतं. वाट तुझी पाहता ठकले डोळे थकले सगळं थकलं. दुर्दैव या देशाचं आहे. पुन्हा संविधान म्हणतं पक्ष बदल करताना देशाच्या संविधानामध्ये आर्टिकल 10 त्या 10व्या आर्टिकल मध्ये अशी तरतूद आहे की कुठल्याही लोकप्रतिनिधींना असं पक्ष बदलता येणार नाही. त्यातून 2/3 बदलला गेला तरी सुद्धा त्याला स्वतःचं अस्तित्व राहणार नाही. हा त्यावेळेला राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांना असं वाटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी होणार नाही. तेवढ्या मोठ्या प्रमाणात तो सुरुवातीला झालाही नव्हता आपल्याकडे सुद्धा, हे लक्षात घ्या. असं असताना सुद्धा इतकं ढळढळीत दिसत असताना सुद्धा त्या दळभद्री आमच्या निवडणूक आयोगानं आमचं नाव आणि चिन्हही देऊन टाकलं. बरं ते करण्यापूर्वी आमच्याकडे सदस्य संख्या विचारली, आम्ही ती दिली. मग आमची फॉर्म पाहिजेत, आम्ही त्यांना अर्जही सादर केले, दाखवले सदस्य नोंदणीचे. मग त्यांनी म्हणाले तुमच्या सगळ्यांची ऍफिडेव्हिट पाहिजे, आम्ही ऍफिडेव्हिट दिली. ऍफिडेव्हिट त्यांच्या प्रोफॉर्मात पाहिजे, ती दिली. या सगळ्यांमध्ये मोठी शिवसेना पक्षाची संख्या म्हणजे आमच्या ओरिजिनल तेव्हा हे नाव नव्हतं, ती संख्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची आली. तरी सुद्धा नाव आणि चिन्ह देऊन टाकलं. गुलामच आहेत ना, आदेश पाळतात दोन नेत्यांचे देशातल्या. आणि संविधानावर हा ठेच आहे, कारण संविधानातल्या तरतुदीचा भंग पहिल्यांदा निवडणूक आयोगाने केलाय लक्षात घ्या. आणि मग न्याय व्यवस्था हा तिथं धन्यच आहे. पळतायत एक एक जण. चंद्रचूडाने तर आगत लागली. मी तुम्हाला आठवतं का मी चारोळी म्हटली तेव्हा मी असं म्हटलं होतं, आरती केली ना गणपतीची तेव्हा समजून गेलो आम्ही. तेव्हा मी म्हटलं होतं ही आरती नाही पेटली न्यायालाही चूड लागली. चंद्रचूड आहेत ना ते. न्यायालाही चूड लागली, चंद्र थिजला आबाळी, सत्तेचा झाला वशाळी. आता फिरतायत बरं जस्टिफिकेशन देत. अहो त्या कायद्याची तरतुदीप्रमाणे त्या 2.5 वर्षाच्या कालावधीत तो निर्णय देणं आवश्यक होतं. चंदीगडला काय घडलं पाहिलं की नाही, कसा महापौर निवडून आला होता. ते नशीब सीसीटीव्ही फुटेज मध्ये आलं म्हणून पकडलं. इथं का नाही तुम्हाला दिसत नाही, ढळढळ दिसतं. बरं चंद्रचूडांनी राज्यपालांवर जे काही ताशेरे झाडलेत ते भयानक आहेत ना. त्यांचं एक वाक्य, जे जे काम त्या राज्यपालांनी केलं ते संविधानाचं घात करणारं होतं. अनकॉन्स्टिट्युशनल बिहेवियर ऑफ द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. व्हॉट डू यू मीन बाय दॅट असं ते म्हणाले. मग ते अनकॉन्स्टिट्युशन जर ते घटनात्मक नव्हतं तर मग त्याला तुम्ही सरकारला मान्यता कशी दिली आणि ढकलून देता काय त्या तो दुसरा गुलाम बसलेला अध्यक्ष. ते काय ते पक्षाने निवडून दिलेले आहेत ना ते विधानसभेचे अध्यक्ष. ते पक्षीय भूमिका घेणार ना, ते न्यायिक भूमिका थोडीच घेणार. न्यायिक भूमिका घेण्यासाठी न्यायालयीन व्यवस्था, ते न्यायालय सुद्धा न्याय देत नाही. आता आमचा आता तरी दार उघड बये दार उघड एवढंच मी म्हणू शकतो. सर, ठाकरेंचं पुस्तक दिलं म्हणून एका निवृत्त कर्मचाऱ्याला माफी मागावी लागते, त्याच्या अंगावर पुस्तक फेकलं जातं. का असं इतकं हिंमत होते लोकांची? महाराष्ट्र किती संस्कृतीहीन झाला त्याचं ते द्योतक आहे. महाराष्ट्र किती विचारहीन झाला त्याचंही ते द्योतक आहे.
प्रबोधनकार ठाकरेंनी वाचेल तो वाचेल असं त्यांचं बोधवाक्य आहे. मुळात त्यांना प्रबोधन हे नाव का? वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पिताजी, त्यांचं नाव केशव. प्रबोधन नावाचं त्यांचं नियतकालिक. पण त्या प्रबोधनातनं समाज सुधारणा करणं, सामाजिक विचार, राजकीय विचार, महाराष्ट्राच्या निर्मितीच्या लढ्यातही ते अग्रणी. प्रबोधनकारांची भाषाही सुद्धा जाल भाषा. त्या प्रबोधनकारांचं पुस्तक फेकून देण्याची हिंमत या महाराष्ट्रात महिला असो किंवा पुरुष करतो तेव्हा महाराष्ट्र संस्कृतीहीन झाला. त्याचं ते द्योतक आहे. आणि अशी विचारसरणी असणारी माणसंच भूषण गवईंवर चप्पल फेकतात. लक्षात आलं का? आणि म्हणून त्या जे काही केलं त्याच्या संदर्भातली कानपिचक्या किंवा कारवाई पहिल्यांदा अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. ज्येष्ठ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना मेमो दिला पाहिजे. कारण हा कामाचा भाग नसेल पण कार्यालयीन वेळेत असं घडतं. आणि हिंमत का होते, कशी होते? उद्या आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक कोणी देत आम्ही फेकून द्यायची हिंमत व्हायला लागली तर मग लक्षात ठेवा, समाजाचा, खास करून माझ्या महाराष्ट्राचा ऱ्हास होत चाललाय. तोच वाचवायला पाहिजे. उद्या काल हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलं की महाविकास आघाडीत नवा भिडू नको, नवा भिडूला आमची विचारसरणी पचेल का? म्हणजे राज ठाकरेंच्या येण्याला विरोध केला. मला वाटतं ते त्यांचा विचार असेल. आम्ही आमचा विचार आदरणीय उद्धवजींनी स्पष्टपणे मांडलेला आहे आणि माननीय राजसाहेबांसोबत शिवसेना सोबत जाणारच आहे. त्याच्यात आता नवीन घे. आदरणीय उद्धवजींनी परवाच्या दसऱ्या मेळाव्यात पुन्हा उद्धृत केलं की आम्ही जे एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी एकत्र आलेलो आहोत, शोभेसाठी नाही. याचा अर्थ राज ठाकरेंसाठी काँग्रेसला सोडायची तयारी आहे. तो आता हे माझ्या अधिकारात नाही आणि काँग्रेसच्याही त्या सपकाळांच्या अधिकारात आहे की नाही मला माहिती नाही. त्याच्यावर विचार विनिमय होईल ना. वेळ कशाला, एवढी घाई कशाला? काँग्रेसला मला गोदी मीडियाला घाई असते. आम्हाला बाकी काँग्रेसला कन्व्हिन्स कराल का म्हटलं? ते आम्ही करू शकतो. काय करायचं ते बघूया. काय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.